विकास आघाडीच्या वतीने जी रक्कम या महाआघाडीच्या सरकारने सत्तेत बसल्यानंतर महायुतीच्या सरकारने सत्तेत आल्या जो इलेक्शन मध्ये यांनी पैसा वारंवार वापरलाय त्या पैशाची वसुली या गोरगरिबांच्या खिशात हात घालून चालू करण्याचं जो काम चालू केलंय त्याच्या विरोधात आज सर्वपक्षीय महाविकास आघाडीच्या वतीने तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व संलग्न सर्व पक्षांच्या वतीने एसटी भाडेवाढ रद्द करण्यासाठी या फडणवीस सरकारला या 3 चाकी सरकारला धडा शिकवण्यासाठी आज आपण या पनवेल बस डेपोमध्ये जवळजवळ 3 तासांपासून बस थांबून चक्का जाम करण्याचा आपण इथे आंदोलनाच्या स्वरूपात केलेलं आहे। यावेळी या मोर्चासाठी आपले संपर्क प्रमुख प्रसाददादा गोविंद, जिल्हा प्रमुख आदरणीय श्रीदादा गरज, आपले काँग्रेसचे जिल्हा प्रमुख सुरामशेठ पाटील, उपजिल्हा प्रमुख आंबेडकरदादा पाटील, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, आप सर्व पक्ष माफ करा चुकून जर एखाद्या पक्षाचं नाव राहिलं असेल, आपण महाविकास आघाडीचे सर्व घटक आहोत। त्यामुळे मी सर्वांचा शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना व सर्व ज्येष्ठ नागरिक असतील या मोर्चामध्ये जे समाविष्ट झाले आणि या आपल्या हक्काच्या लालपरीची जी लूट या सरकारने पहिल्यांदा चालू केली सरकारमध्ये बसून ती रद्द करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला। गेले 1.5 तास ही बस चक्का जाम करून या फडणवीस सरकारच्या तोंडावर आपण जी लाथ मारलेली आहे निश्चित यांचे डोळे उघडतील व आपल्या हक्काच्या लालपरीची आपल्या शिवशाहीची जी दरवाढ यांनी केलेली आहे ती रद्द करून गोरगरिबांना ते न्याय देतील या अशा अपेक्षा बाळगतो आणि आपण या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्यासाठी मी सर्वांचे महाविकास आघाडी, शिवसेना व सर्व पक्षांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। माझी सर्वांना विनंती, आपण शांततेत एक साईडला राहून नाश्ता आणि पाण्याची ही सोय केलेली उन्हामध्ये आपण 1.5-2 तास आहोत। सर्वांनी मला ही विनंती आहे की आपण नाश्ता करायचं, पाणी घ्यायचंय।